तर हा एक प्रोजेक्ट सॉल्व करायचा आहे, मिनी प्रोजेक्ट आहे हा, बरोबर आहे. आता ज्यावेळेस तुमची मॉक असेल कदाचित उद्या किंवा पुढच्या वीकला, तर त्या केसमध्ये असे 5 मिनी प्रोजेक्ट जरी टाकले, किती 5 पैकी 2 सॉल्व करायचे, एका प्रोजेक्टला 5 मार्क, असे टोटल 10 मार्क. ठीक आहे, असे मिनी प्रोजेक्ट. आता बघा इथं काय करायचं, प्रोजेक्टचं नाव आहे टेक्स्ट ॲनालायझर सिस्टीम. ठीक आहे, काय करायचं याच्यात, तर डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे की द टेक्स्ट ॲनालायझर सिस्टीम टेक अ सेंटेन्स, म्हणजे तुम्हाला काय पास करायचं आहे, एकतर सेंटेन्स पास करा, एकतर पॅरेग्राफ पास करा. ठीक आहे, चला चला लवकर ते लावा. सो टेक्स्ट ॲनालायझर सिस्टीममध्ये काय करायचं आहे, टेक्स्ट अ सेंटेन्स घ्यायचं आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय, पॅरेग्राफ घ्यायचं आहे ॲज अ इनपुट फ्रॉम द युजर अँड परफॉर्म द मल्टिपल स्ट्रिंग बेस्ड ॲनालिसिस युजिंग पायथॉन स्ट्रिंग मेथड्स. वाचला हा प्रोजेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह. काय ऑब्जेक्टिव्ह परफॉर्म करायचे आहेत, काउंट द टोटल कॅरेक्टर, वर्ड, सेंटेन्स, त्याच्यानंतर काउंट द वॉवेल्स, कॉन्सनंट, डिजिट, स्पेशल कॅरेक्टर, कन्वर्ट टेक्स्ट टू अप्पर केस अँड लोअर केस. ठीक आहे, हे कामं करायची आहेत. चेक वेदर अ स्पेसिफिक वर्ड एक्झिस्ट इन द टेक्स्ट, एखादा स्पेसिफिक वर्ड त्या टेक्स्टमध्ये आहे का हे चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर फाइंड द फ्रिक्वेन्सी. आता हा जो क्वेश्चन आहे ना फ्रिक्वेन्सीवाला, तो स्किप करू आपण, कारण फ्रिक्वेन्सी जर काउंट करायची झाली तर आपल्याला डिक्शनरीमध्ये स्टोअर करावे लागतात एलिमेंट. ठीक आहे, आणि डिक्शनरी अजून आपली झाली नाही, समजतंय. म्हणजे त्या सेंटेन्समधले वर्ड घ्यायचे आणि कुठं टाकून द्यायचं, डिक्शनरीमध्ये टाकून द्यायचे. ठीक आहे, आणि त्या डिक्शनरीमधून चेक करायचं की प्रत्येक कॅरेक्टरचा फ्रिक्वेन्सी किती आलेली. ठीक आहे, हा थोडंसं क्वेश्चन काय करू, स्किप करू. आणि त्याच्यानंतर रिमूव्ह एक्स्ट्रा स्पेसेस फ्रॉम द टेक्स्ट. टेक्स्टमध्ये जर एक्स्ट्रा स्पेसेस असतील तर ते काय करा, रिमूव्ह करा. एवढं काय करायचं आपल्याला, एवढे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला परफॉर्म करायचे. ठीक आहे, गणेश आहे, कळतं. गणेशला बसायचं झालं तर गणेश, समजते का ऑनलाईन सगळ्यांना काय बोलतोय. हा प्रोजेक्टला बसायचं आहे का, बसा. तर हा प्रोजेक्ट काय करायचा, स्ट्रिंगच्या बेसिसवरती हा प्रोजेक्ट करायचा आहे, टेक्स्ट ॲनालायझर सिस्टीम. आणि हे ऑब्जेक्टिव्ह काय करायचे आहेत, परफॉर्म. याच्यामध्ये कन्सेप्ट काय काय यूज करायचं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की लोअर मेथड, अप्पर मेथड, स्प्लिट मेथड, काउंट मेथड, रिप्लेस मेथड आणि स्ट्रिप मेथड्स. तर अशा मेथड्स तुम्हाला काय करायच्यात, यूज करायच्यात स्ट्रिंगवरच्या, जे शिकलात आपण. टोटल किती मेथड शिकले आपण स्ट्रिंगच्या, 26-27 मेथड्स आपण डिस्कस केल्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग काय यूज करायचं अजून, कंडिशनल स्टेटमेंट. जिथं गरज पडेल तिथं कंडिशनल स्टेटमेंट वापरा, बरोबर आहे. जिथं लुपिंग स्टेटमेंट पडेल तिथं लुपिंग स्टेटमेंट वापरा आणि युजरकडे इनपुट घ्या. ओके, सोबत एक्सपेक्टेड आउटकम काय आलं पाहिजे, ॲट द एंड ऑफ दिस प्रोजेक्ट, या प्रोजेक्टच्या एंडिंगला द युजर विल अंडरस्टँड हाऊ टू प्रोसेस अँड ॲनालाइज अ टेक्स्ट डेटा इफिशियंटली युजिंग पायथॉन स्ट्रिंग मेथड्स. म्हणजे पायथॉन स्ट्रिंग मेथड्सचा वापर कसा करायचा रिअल टाईममध्ये, हे आउटकममध्ये तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, तर हा काय आहे, हा एक असा एक प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, हा प्रोजेक्ट मी तुम्हाला शेअर करतो नोव्हेंबर-डिसेंबरला पण, आणि जानेवारीला पण शेअर केला आहे का, हा नाही केला, त्या ड्राईव्हमध्ये केला आहे का, ड्राईव्हला चेक करा. आणि त्याच्यानंतर दुसरा प्रोजेक्ट आहे कुठला, पासवर्ड स्ट्रेंथ चेकर. पहिला सॉल्व करू आणि त्याच्यानंतर मग दुसरा आपण चेक करू. ठीक आहे, तर काय काय करायचं आहे, तर ऑलरेडी एक बनवून ठेवलेलं आहे आपण, काय नावाने, जानेवारी पायथॉन 26. आणि इथं काय करणार, एक फोल्डर क्रिएट केलं, मेक डायरेक्टरी या लोकेशनला येऊन, आणि त्याचं नाव काय दिलं, string_project नावाचं एक फोल्डर बनवलं. ठीक आहे, आणि त्या प्रोजेक्ट फोल्डरमध्ये मला जायचं आहे, स्ट्रिंग प्रोजेक्ट्समध्ये. ठीक, आणि ह्या लोकेशनमधून काय करायचं आहे, VS कोड ओपन करायचं आहे. सो कोड स्पेस डॉट
म्हणजे VS कोडमध्ये फक्त आणि फक्त मला एकच फोल्डर दिसेल. ठीक आहे, याचा मिनिंग असा की कधी पण काम करताना VS कोडमध्ये इथं मल्टिपल प्रोजेक्ट ओपन नका करू, एकच प्रोजेक्टवरती काम करायचं, एकाच प्रोजेक्टवरती काय करायचं, फोकस. म्हणून मी सारखं असं करत असतो कमांड प्रॉम्प्टवरून. ठीक आहे, मल्टिपल प्रोजेक्ट जर इथं असतील ना तर काय होतं, कन्फ्युजन होतं की कुठल्या फाईलमध्ये कुठं काम करतोय आपण, हे सगळं कन्फ्युजन होतं. कळलं, दिसते ना आता व्यवस्थित आहे टी व्हीवर. ठीक आहे, आणि याच्यामध्ये येऊन काय करा, याच्यामध्ये येऊन एक पायथॉनची फाईल तयार केली. काय नाव आहे तर प्रोजेक्टचं, काय नाव आहे, टेक्स्ट ॲनालायझर .py. ठीक आहे, ही फाईल, बाकीचं हे बंद करून टाका. तर काय करायचं बघा, आपल्याला त्या प्रोजेक्टमध्ये सांगितलेले सगळे कामं करायचे. म्हणजे पहिल्यांदा युजरकडनं काय घ्या, इनपुट घ्या. इनपुट काय घ्यायचं आहे, एकतर सेंटेन्स नाहीतर पॅरेग्राफ पूर्ण. ठीक आहे, मग काय केलं, युजरकडनं इनपुट घेण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला, काय नावाचा, टेक्स्ट नावाचा. इनपुट फंक्शन, कारण मला ह्याला कन्वर्ट करायचं नाही आहे, कारण काय घेतोय आपण, सेंटेन्स स्ट्रिंग घेतोय ना, आणि इनपुट फंक्शन बाय डिफॉल्ट काय करतं, स्ट्रिंगच घेतो. सो युजरकडनं जर इनपुट घ्यायचं झालं तर इनपुट फंक्शन, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं, इंटर काय म्हणणार, इंटर अ सेंटेन्स और पॅरेग्राफ, इंटर अ सेंटेन्स और पॅरेग्राफ इंटर कर. ठीक आहे, आणि ह्याला इथे येऊन काय केलं, इथे येऊन स्पेस देऊन /n, याचा मिनिंग. ठीक आहे, आता त्या पॅरेग्राफमध्ये जर काही लेटर कॅपिटल असतील, काही लेटर स्मॉल केसमध्ये असतील, ठीक आहे, तर अशामध्ये काय होतं की प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणून काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही हे इनपुट देणार आहेत ना त्यावेळेस सगळे लेटर कशामध्ये कन्वर्ट करून टाकायचे, लोअरमध्ये कन्वर्ट करून टाकायचे, LOWER, कशामध्ये कन्वर्ट करून टाकायचे, लोअर केसमध्ये. समजलं ना, म्हणजे प्रॉब्लेम नाही येणार, सगळे काय राहतील, एकाच ह्याच्यामध्ये राहतील. ठीक आहे, जरी कॅपिटल टाकला तरी ते स्मॉलमध्येच होऊन जाईल, म्हणजे केस सेन्सिटिव्ह जरा व्यवस्थित राहतो. कळते. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, हे झालं पहिलं इनपुट. काय करायचं आहे तर इथं काय करायचं बघा, काय काय करायचं आहे, पहिल्यांदा काउंट द टोटल कॅरेक्टर्स, वर्ड्स, सेंटेन्स काउंट करा. काउंट द टोटल कॅरेक्टर्स, टोटल कॅरेक्टर काउंट करा. ठीक आहे, आणि टोटल कॅरेक्टर आपण कसे काउंट करतो माहिती आहे, एक स्ट्रिंगमध्ये एक फंक्शन आहे, कोणतं फंक्शन, ओके, काउंट दी टोटल, कॅरेक्टर. ठीक आहे, कसं काउंट करायचं, हा जो टेक्स्ट आहे, म्हणजे इथं एक व्हेरिएबल घ्या, काउंट टेक्स्ट नावाचा, इज इक्वल टू टेक्स्टमधून काय करा, टेक्स्टमधून एक मेथड यूज करतो, किंवा ह्याला लेंथ नावाची एक मेथड आहे, कोणती, लेंथ. काय लेंथ करायची आहे, त्या टेक्स्टची लेंथ काउंट करा, म्हणजे पहिलं काम तुमचं झालं. हां, पण लेंथ मेथड काय करते, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहे. अच्छा अच्छा अच्छा, मेनू ड्रिव्हन करायचं असं म्हणताय का, बरं. हां, मग आता लुपिंग कुठे येईल, लुपिंग कुठे येईल, लुपिंग कुठं येणार, तर लुपिंग इथं येणार, कुठं, काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सीला. ठीक आहे, किंवा काउंट द ओवेल्स, बरोबर आहे, कॉन्सनंट, डिजिट, इथं काय येईल, इथं लूप येईल, कारण तुम्हाला मल्टिपल चेक करायचं ना, तर याच्यातनं एक कॅरेक्टर चेक करायचं आहे, तर या केसमध्ये काय येईल, लुपिंग येईल. जर तुम्हाला ह्याला मेनू ड्रिव्हनमध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर कसं कन्वर्ट करणार, जर आता ह्यालाच मेनू ड्रिव्हनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, कसं कन्वर्ट करायचं, तर ह्याला असंच ठेवा, वरती चला, युजरला मेनू दाखवा. हां, आता पहिल्यांदा मेनू द्या युजरला काय द्या, मेनू द्या. मेनू देण्यासाठी मग आता तो कंटिन्युअसली मेनू आले पाहिजे ना, म्हणजे समजा एक टास्क परफॉर्म केला, त्याचं आउटपुट आलं, लगेच मेनू आले पाहिजे. ठीक आहे, जोपर्यंत युजर एक्झिट नाही मारणार तोपर्यंत काय झालं पाहिजे, ते मेनूज आले पाहिजे. ठीक आहे, कसं करायचं मग, हा लूप कंटिन्युअसली चालू ठेवायचा आहे, कंटिन्युअसली. म्हणून आपण काय करतो, तर इथे येऊन म्हणतो वाईल ट्रू. ठीक आहे, काय म्हटलं आपण, वाईल ट्रू.
लूप शिकताना आपण ही गोष्ट बघितली होती की फॉर लूप कधी वापरायचं, वाईल लूप कधी वापरायचं. फॉर लूप कधी वापरतो, जेव्हा आपल्याला इटरेशन माहिती आहेत की एवढे करायचे आहेत. आता हा कसला आहे, वाईल ट्रू. तुम्हाला माहिती आहे का किती इटरेशन करायचे आहेत? युजर किती पण मेनू चेक करेल ना, माहीत नाही ना त्याला इटरेशन किती फिक्स आहेत. म्हणजे वाईल काय करतो, हे अशी कंडिशन वाईल ट्रू, जोपर्यंत कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत युजरला काय कर, तोपर्यंत युजरला हे मेनूज देत राहा. म्हणजे याच्यामध्ये काय केलं तर थोडंसं डिझाईन करण्यासाठी हे प्रोजेक्टचं नाव काय आहे, टेक्स्ट ॲनालायझर सिस्टीम. ठीक आहे, सिस्टीम प्रोजेक्ट हे डिझाईन करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिंट, एक 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 प्रिंट टाकून द्या. पहिला जो प्रिंट ऑप्शन असणार काय म्हणणार याला, 1 नंबरला काय करायचं आहे, हां पहिलं आत्ताच बघितलं ना, काउंट दी टोटल कॅरेक्टर. ठीक आहे, CHARACTER, काउंट द टोटल कॅरेक्टर. त्याच्यानंतर प्रिंट 2 मध्ये काय करायचं आहे, तर प्रिंट 2 मध्ये काय करायचं, रिमूव्ह एक्स्ट्रा स्पेस, रिमूव्ह करा एक्स्ट्रा स्पेसेस. त्याच्यानंतर प्रिंट 3 नंबरला एक फक्त त्याच्यातलं सोडून द्या, कोणतं, फ्रिक्वेन्सी काउंटचं. ठीक आहे, काय म्हटलं, काउंट वर्ड्स, काउंट वर्ड्स, वर्ड्स सेंटेन्सेस. ठीक आहे, सेंटेन्स पण काउंट करायचे आहेत, वर्ड पण काउंट करायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काउंट वॉवेल्स. एका ह्याच्यामध्ये काय करा, हे सगळेच घ्या, ह्याला काय करा, ह्याला एकच मेनू द्या. ठीक आहे, ह्याला काय करा, ह्याला एकच मेनू द्या. समजतं, हां सगळेच प्रिंट करायचं. वॉवेल्स प्रिंट करा, कॉन्सनंट प्रिंट करा, सगळेच प्रिंट करा. नंतर करू शकतो आपण त्याला, पुढे करू शकतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याला एक कंडिशन द्या, कन्वर्ट टेक्स्ट अप्पर आणि लोअर, ह्याला एक कंडिशन द्या. त्याच्यानंतर ह्याला एक कंडिशन द्या. ठीक आहे, आता पुढची कंडिशन कुणाला द्यायची आहे, तर बघा, काउंट द टोटल वर्ड्स, काउंट द टोटल वर्ड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट असे मेनू येतील थोडेसे जास्त. 4 नंबर काय करायचं आहे, काउंट द सेंटेन्स, काउंट द सेंटेन्सेस. त्याच्यानंतर प्रिंट 5वं ते कॉपी करा पूर्ण, हे पूर्ण कॉपी करा हे. ठीक आहे, काउंट द स्पेशल वॉवेल्स कॉन्सनंट हे काउंट करा. त्याच्यानंतर प्रिंट तो अप्पर केसवाला 6 नंबर, हां फक्त अप्पर केस केला तरी चालेल. काउंट टेक्स्ट टू, कन्वर्ट टेक्स्ट टू अप्पर, एवढंच करा, कारण ऑलरेडी तुमची स्ट्रिंग कशात आहे, लोअरमध्ये. मग तसं करावं लागेल. नाही तसं नाही आहे, कन्वर्ट टेक्स्ट टू अप्पर अँड लोअर केस. म्हणजे जर टेक्स्ट आता तुमचा जे इनपुट टाकतात त्या दोन्ही पण म्हणजे याच्यामध्ये कसं की येणारा जो असेल तर काय करा, ह्याला टायटलमध्ये कन्वर्ट करा. आणि त्याच्यानंतर हे फ्रिक्वेन्सीचं नको, हे घ्या, याला इथं दोन्ही पण करा, अँड लोअर केस. त्याच्यानंतर प्रिंट कितवा, प्रिंट नंबर मेनू कितवा असेल, हा 7वा. काय मेनू आहे, हां ठीक आहे. चेक वेदर अ स्पेसिफिक वर्ड एक्झिस्ट इन अ टेक्स्ट, म्हणजेच तुम्हाला इन ऑपरेटरचा वापर करून एखादा वर्ड शोधायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिंट मेनू नंबर कितवा, 8वा. काय आहे, रिमूव्ह एक्स्ट्रा स्पेसेस फ्रॉम टेक्स्ट. आय थिंक हा दिलेला आहे वाटतं, रिमूव्ह एक्स्ट्रा स्पेसेस. ठीक आहे, आणि इथं शेवटचा ऑप्शन काय असेल, एक्झिट.
एवढे ऑप्शन काय करायचे आहेत, एवढे ऑप्शन्स द्यायचे आहेत. ठीक आहे. आता ह्याला मग इथं काय केलं, इथं आलात आणि काय म्हटलं, इथं येऊन काय म्हटलं, एक व्हेरिएबल घेतला काय नावाचं, चॉईस, आणि चॉईसमध्ये युजरकडनं इनपुट घ्या. बरोबर आहे. आता इनपुट जर घेतला तर वरती आपण काय पाठवतो आहे, स्ट्रिंग पाठवतो आहे, आणि इथे इनपुट आहे. ओके. आणि मग इनपुटमध्ये काय म्हटलं, इनपुटमध्ये म्हटलं इंटर तुमची चॉईस काय करा, इंटर करा, इंटर युअर चॉईस. ओके. आणि काय करायचं मग, मॅच काय करा, चॉईस मॅच करा. आणि चॉईस कशामध्ये आहे, वरून कशामधून टाकतोय आपण, स्ट्रिंग. कुठं कन्वर्जन नाही केलं ना तुम्ही, म्हणून इथे घेताना काय करावं लागतील, केस सिंगल कोटमध्ये 1. कळतंय. त्याला एक हे द्या ना सर, कंडिशन द्या ना की जर इज अल्फा असेल तर त्याला मेसेज प्रिंट करा की चॉईस इज बिटवीन 1 to 8. नाही जर त्याने अल्फाबेट टाकलं तर एरर येणार. मग तिथं काय करावं लागेल, इज अल्फा इंटर युअर चॉईस इन बिटवीन 1 to 8. ठीक आहे. आणि याच्यामध्ये केसमध्ये जर चॉईस डॉट पण टाकताना स्ट्रिंगमध्येच घेणार ना तो वन, त्यामुळे इनपुट जरी पण टाकलं तरी ते स्ट्रिंगमध्येच कन्वर्ट टाकलं तर आपण तिथं आपण ऑप्शनच 1 to 8 देतोय ना. लास्टला इनव्हॅलिड केस एक असते तिथं पण. आता इथं काय होतं, लास्टला एक केस येणार ना इनव्हॅलिड. हां आता इथं काय होतं गणेश, आपण टाकताना काय टाकतोय, 1. आता तुम्ही टाकताना एक इंटिजर टाकताय. नाही ते तुमचं पण बरोबर आहे. 8 टाकली तर एक्झिट होईल, नाही तर होणारच नाही ना, ते तसंच चालूच काहीतरी टाकलं तरी ते म्हणणार इनव्हॅलिड चॉईस, कारण सगळ्यात शेवटला आपण ते अंडरस्कोरचं हे टाकतो. हा तिथं डिफॉल्ट असते, पण त्याला हे बी दिसलं पाहिजे ना की काय एरर आहे. बरं ठीक आहे, ते एरर इनव्हॅलिडमध्ये टाकू. इनव्हॅलिड मध्ये 2 टाकले. मग इथं प्रिंट एकदा चेक करा की हे वर्किंग आहे का. केस 1 फक्त प्रिंट करा की एक्झिक्यूट होतं का हे प्रॉपर एकदा. आणि त्याच्यानंतर केस नंबर किती आहे, केस नंबर 2 प्रिंटमध्ये काय टाकले इथं, केस 2. ठीक आहे. फक्त चेक करायचं की वर्किंग होतं का. ओके. सो एकदा ह्याला काय करा, कमांड प्रॉम्प्टवरती या आणि रन करा. कसं रन करतो आपण, पायथॉन 3 काय नाव आहे त्याचं, टेक्स्ट अनालायझर .py. इंटर सेंटेन्स, मी इंटर केला सेंटेन्स, हॅलो पायथॉन. ठीक आहे. टेक्स्ट अनालायझर सिस्टीम प्रोजेक्ट, काउंट द टोटल कॅरेक्टर. बरोबर आहे. जर मी इंटर युअर चॉईस बिटवीन 1 to 8 मी टाकलं 1, काय आउटपुट आलं, केस 1. बरोबर आहे. म्हणजे परत मला काय भेटतं, परत मला हे मेनू भेटतात. लूप कसं आहे, चालूच आहे माझं. ठीक आहे. जोपर्यंत मी याच्या बाहेर नाही पडणार तोपर्यंत काय होणार, हे बाहेर. क्लिअर. कळलं. टोटल केसेस किती आहेत, टोटल केसेस आपल्या आहेत 8 आहेत. सो केस काय म्हणून टाकलं 3. आणि याच्यामध्ये आता मला लॉजिक इन फ्युचर राईट करायचं म्हणून काय म्हटलं, पास. बरोबर आहे. पास कीवर्ड माहिती आहे. पास कीवर्ड काय करतो, नथिंग म्हणजे काय, जर एखादं लॉजिक आहे ते मला फ्युचरमध्ये इम्प्लिमेंट करायचं तर मी मेथड राईट करून ठेवेल त्या नावाचे, आणि त्याच्यामध्ये लॉजिक मी फ्युचरमध्ये टाकेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट केस नंबर किती, 4. याच्यामध्ये पण काय म्हटलं, पास. ठीक आहे. त्याच्यानंतर केस नंबर किती, केस नंबर 5. आणि काय पास केलं, पास. त्याच्यानंतर केस नंबर 6. ठीक आहे. काय पास केलं, पास. ओके. आणि त्याच्यानंतर केस नंबर 7. काय पास. केस नंबर 8. पास. ठीक आहे. आणि केस नंबर 8 काय, एक्झिट आहे. मग काय करा, एक प्रिंटची स्टेटमेंट द्या. प्रिंटची स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं, थँक्स फॉर युजिंग our project. Okay. Visit again. आणि इथं काय करून टाका, ब्रेक. ठीक. ब्रेक लूपच्या बाहेर पडतो, ब्रेक.
आणि लास्ट केस जी आहे ती इनव्हॅलिड केस कसं राईट करतो आपण अंडरस्कोर. ओके, डिफॉल्ट. आणि प्रिंटमध्ये काय देऊन टाकलं, प्रिंटमध्ये देऊन टाकलं प्लीज इंटर चॉईस बिटवीन 1 to 8. ओके, आणि काय मेसेज द्यायचा आहे अजून, हाच द्यायचा आहे ना का अजून कुठलं, म्हणजे स्ट्रिंग फॉर्मॅटचं असं काही, पण त्याला नाही कळणार ना की असं. सो त्याला स्टॉप करा, क्लिअर. आणि काय केलं, पायथॉन टेक्स्ट अनालायझर इंटर टेक्स्ट काय टाकलं हॅलो, आणि डायरेक्टली मी 8 नंबरचे एक्झिट केलं, 8 नंबर, किंवा मी टाकलं 9 नंबर. 9 नंबरमध्ये प्लीज इंटर चॉईस बिटवीन 1 to 8. ओके, आणि 8 नंबर टाकलं थँक्स फॉर युजिंग आवर प्रोजेक्ट विजिट अगेन. ओके, हा झाला, क्लिअर. आता थँक्स सर फॉर, आपण ते पाच का टाकतोय ते बदललंय, पाच का टाकतोय ते समजलं. पास का आपण का टाकतोय, तर पायथॉनमध्ये एक पास नावाचा कीवर्ड आहे. ठीक आहे, जसं ब्रेक कीवर्ड आहे, कंटिन्यू कीवर्ड आहे, तसं पास काय असतं की जर मला आता याच्यामध्ये पायथॉनमध्ये मी ह्याला एम्प्टी नाही ठेवू शकत, असे ब्लॉक मी एम्प्टी नाही ठेवू शकत. कळतंय, पायथॉनचा रूलच आहे की पायथॉनमध्ये तुम्ही फंक्शन जर डिक्लेअर केलं, फंक्शनचं नाव डिक्लेअर केलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी ना काहीतरी राईट करावंच लागतं, तुम्ही त्याला एम्प्टी नाही ठेवू शकत. ठीक आहे, मग काय करा, तर अशा ठिकाणी त्यांनी एक कीवर्ड दिलेला आहे तुम्हाला पास म्हणजे काय करतं की तुम्हाला फ्युचरमध्ये जर काही लॉजिक इम्प्लिमेंट करायचं झालं, आता मी याच्यामध्ये लॉजिक लिहिलं का काही केसमध्ये, मी काहीच लॉजिक नाही राईट केलं, पण मला कधी इम्प्लिमेंट करायचं आहे, इन फ्युचर मला इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये काय करत असतो, तर त्या केसमध्ये त्याला हे करतो आपण, समजतंय. कळालं का. यश बॅच कोणती आहे, यश ते म्हणायचं आहे ना, हां मग ठीक आहे. यश बॅच कोणती आहे, यश सध्या ही UI, हां तर हा UI ची बॅच नाही आहे. ठीक आहे, ही पायथॉनची बॅच आहे सध्या. तर पहिल्या केसमध्ये काय करायचं आहे, केस नंबर 1 काय आहे, काउंट द टोटल कॅरेक्टर कसं काउंट करायचं, तर इनपुट काय केलं आहे तुम्ही, इनपुट तुम्ही टेक्स्ट केली आहे. ठीक आहे, त्या टेक्स्टला काय करायचं, एक व्हेरिएबल घेतलं काउंट कॅर नावाचं व्हेरिएबल, कसं काउंट करायचं, मग लेंथ नावाचं फंक्शन काय काउंट करायचं आहे, टोटल. ठीक आहे, प्रिंटमध्ये देऊन टाका, प्रिंटमध्ये काय म्हटलं, द टोटल कॅरेक्टर प्रेझेंट इज इक्वल टू कशामध्ये, तर व्हेरिएबलचं नाव काउंट कॅर. ठीक आहे, हे झालं पहिली कंडिशन. म्हणजे टोटल कॅरेक्टर किती आहेत, स्ट्रिंगमध्ये एक मेथड बघितली होती आपण लेंथ नावाची, ती लेंथ नावाची मेथड काय करते, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर, एक कॅरेक्टर किती आहे ते चेक करते. हे झालं पहिली कंडिशन. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी कंडिशन, रिमूव्ह द एक्स्ट्रा स्पेसेस. काय रिमूव्ह करायचं आहे, एक्स्ट्रा स्पेसेस तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. जर आता एक्स्ट्रा स्पेसेस जर तुम्हाला रिमूव्ह करायची झाली, आता फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे एखादी टेक्स्ट असेल, कशी असणार आहे ती टेक्स्ट, जसं की कमेंटमध्ये इथं राईट करतोय मी, असं टेक्स्ट राईट केलं हॅलो, बरोबर एक स्पेस दिला,
अजून एक स्पेस दिला, अजून एक स्पेस दिला, बरोबर आहे का नाही? म्हणजे वर्डच्या नंतर काय आहे? स्पेसेस आहेत ना. म्हणजे हा काय झाला? एक वर्ड झाला ना. हा काय झाला? एक वर्ड, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मी किती स्पेसेस दिले? 3 स्पेसेस दिले. म्हणजे काय झाले? ते एक्स्ट्रा झाले. आणि नंतर मी राईट केलं, काय राईट केलं मी? नंतर पायथॉन राईट केलं. म्हणजे आता ह्या दोघांमध्ये काय आहे? एक्स्ट्रा स्पेस आहे. तो काय करायचा आहे? रिमूव्ह करायचा आहे, बरोबर आहे. आता जर स्पेस जर तुम्हाला रिमूव्ह करायचं झालं तर आपण एक स्ट्रिंगमध्ये मेथड डिस्कस केली ती आपण, स्प्लिट, स्ट्रिप किंवा स्प्लिट. ते पण चालेल, ठीक आहे. पण काय होतं बघा, बरं तुमच्या मनानुसार जर इथं केलं, ठीक आहे. बघा काय करायचं? रिमूव्ह, एक्स्ट्रा स्पेस रिमूव्ह करायचं, ठीक आहे. हां, स्ट्रिप काय करेल? स्ट्रिप रिमूव्ह करेल, पण कुठले? एंडिंगचे. समजते ना? मला सांगा. हे बघा, 2 वर्ड मधला स्पेस रिमूव्ह करायचं ना तुम्हाला. कळते ना काय म्हटलं मी? वर्ड आहे, बरोबर आहे. वर्ड्स आहेत. आता हे आपल्याकडे वर्ड्स आहेत. हॅलो पायथॉन वर्ड आहे. जर मी आर स्ट्रिप वापरलं तर या हॅलोच्या सुरुवातीचा स्पेस रिमूव्ह होईल. मी जर एल स्ट्रिप वापरलं तर पायथॉनच्या शेवटचा स्पेस रिमूव्ह होईल. पण मधले स्पेस कसे रिमूव्ह करायचे? ठीक आहे. मग मधले स्पेस जर तुम्हाला रिमूव्ह करायचे झाले तर आपण काय करतो? स्प्लिट फंक्शन यूज करतो. स्प्लिट काय करतं? स्ट्रिंगला कन्वर्ट करतं लिस्टमध्ये, ठीक आहे. पण आता लॉजिक कसं लागतं बघा. रिमूव्ह काय करायचं आहे? एक्स्ट्रा स्पेस रिमूव्ह करायचं आहे. कसं करणार मग? तर एक व्हेरिएबल घेतला, काय नावाचा? एक्स्ट्रा स्पेस नावाचा व्हेरिएबल घेतला, बरोबर आहे, ठीक आहे. लॉजिक कसं लागतं? आधी घेतलं स्ट्रिंग, ठीक आहे. त्या स्ट्रिंगमध्ये जर स्पेस असेल एक्स्ट्रा, म्हणजे याचा मिनिंग काय झाला? याचा मिनिंग झाला की एक्स्ट्रा स्पेस असेल तर काय करायचं? जॉईन. काय जॉईन करणार? काय जॉईन करणार? वरतं टेक्स्टचं नाव काय? टेक्स्ट डॉट मेथड कोणती यूज केली? स्प्लिट, ठीक आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? जर याच्यामध्ये काय असेल? एक्स्ट्रा स्पेस असेल, याचा मिनिंग. जर ह्याला आपण असं जर ठेवलं तर काय होतं? हे सगळे वर्ड जे आहेत ते लिस्टमध्ये कन्वर्ट होतं, ठीक आहे. आणि जर मी याच्यामध्ये स्पेस दिलं तर याचा मिनिंग काय झाला? जर वर्डमध्ये एक्स्ट्रा स्पेस असेल, आता हे वर्ड आहेत ना, हे बघा हे 2 वर्ड आहेत. स्पेस असा इतका असायला पाहिजे, एवढा स्पेस असायला पाहिजे, ठीक आहे. आता हे एक असा स्पेस असायला पाहिजे, असे स्पेस झाले, ठीक आहे. म्हणजे 2 वर्डमध्ये काय झाले? थोडा स्पेस झाला. आणि ह्याला रिमूव्ह कसं करायचं मग? ह्याला रिमूव्ह कर. रिमूव्ह करून काय कर? जॉईन कर. जॉईनचा मिनिंग परत लिस्टला कशामध्ये कन्वर्ट? स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट कर, ठीक आहे. आता हे मेथड शिकलात ना आपण, कुठं? स्ट्रिंग मेथडमध्ये. आणि त्यालाच काय करतोय आपण? रिअल टाईममध्ये आपण त्याला यूज करतो, ठीक आहे. हां, रन करून बघूया. सो प्रिंटमध्ये काय केलं? प्रिंटमध्ये काय प्रिंट करा? प्रिंटमध्ये काय करावं लागेल? टेक्स्टच प्रिंट करावं लागेल ना. काय एक्स्ट्रा स्पेसेस प्रिंट करा. सो हां, ठीक आहे. एकदा रन करा. इंटर अ पॅरेग्राफ मी इंटर केला काय? हॅलो स्पेस 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 पायथॉन स्पेस 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 व्हेरी इझी, ठीक आहे. हो ना, टायटल वापरलंय. आता इंटर मारल्यानंतर तो कन्वर्ट होतो टायटल केसमध्ये, ठीक आहे. काय म्हटलं? 2 नंबर, बरोबर आहे ना? ऑप्शन 2 नंबर. काय झालं? ठीक आहे. आउटपुट काय आलं? हॅलो पायथॉन व्हेरी इझी. तरी पण दिसत नाही काही याच्यामध्ये व्यवस्थित. समजलं? म्हणजे लॉजिक काय यूज केलं? स्पेस, ओके. आणि जॉईन करू. परत त्या स्ट्रिंगला, त्या लिस्टला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? त्या लिस्टला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. समजलं का? 2 केस. किरण कळलं ना? ठीक आहे. आणि ऑनलाईनचे
हे लॉजिक बघा, लॉजिक कसे लागतात ते प्रॅक्टिस करायची. जोपर्यंत तुम्ही जास्त प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत हे प्रॅक्टिस लॉजिक नाही लागत. चुकतं लॉजिक, खूप साऱ्या गोष्टी चुकतात. ठीक आहे. दररोज 5 एक्झाम्पल सॉल्व करायचे, दररोज 5, जास्त पण नाही करायचे. तेच 5 एक्झाम्पल दिवसभर 3-3 वेळेस काय करायचं, तेच एक्झाम्पल करत बसायचं. ओके. सो पुढे केस नंबर 3 काय आहे, काउंट द टोटल वर्ड. आता वर्ड कुणाला म्हणतो आपण, वर्ड बघा, वर्ड कुणाला म्हणतो, जर या दोघांमध्ये जर स्पेस असेल, या दोघांमध्ये जर स्पेस असेल तर तो काय झाला, हा एक वर्ड झाला. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा काय झाला, दुसरा वर्ड झाला. कसं तुम्ही त्याला म्हटलं की हा वर्ड आहे, कारण दोघांमध्ये काय आहे, स्पेस. सेपरेटर काय आहे, मोस्ट ऑफ द कॉमन काय येतो, स्पेसेस येतात. बरोबर आहे ना. आणि जर समजा याच्या पुढे अजून एक वर्ड दिला स्पेस देऊन, हॅलो पायथॉन व्हेरी इझी. ठीक आहे, स्पेस देतोय. आता बघा प्रत्येकांमध्ये काय दिसतंय, प्रत्येकांमध्ये स्पेस आहे, प्रत्येकांमध्ये काय आहे, स्पेस. हे स्पेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात या स्ट्रिंगला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे लिस्टमध्ये, आणि त्या लिस्टवरती लेंथ नावाची मेथड कॉल करायची आहे. त्याच्यानं तुम्हाला काय निघतील, टोटल वर्ड त्याच्यातले निघतील. क्लिअर, लॉजिक कळालं. काय करायचं आहे, याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, लिस्टमध्ये. लिस्टमध्ये कन्वर्ट केले की लेंथ नाव कॉल करा. लेंथ काय करतं, इंडेक्स काउंट करतं ना. 1 2 3 किती वर्ड निघाले, थोडे वर्ड निघाले. बरोबर आहे. सेपरेट कशाने करणार, स्पेसने सेपरेट करणार. समजतंय. किंवा आता ह्या स्ट्रिंगमध्ये जर असं राहिलं असतं, डॅश असे राहिले असते डॅश, तर मग तुम्ही कसं सेपरेट केलं असतं, याला डॅशने सेपरेट केलं असतं. समजतंय. म्हणजे कोणती मेथड, स्प्लिट मेथड. ठीक आहे. मग काय करायचं, 3 नंबरचं लॉजिकमध्ये या. आता 3 नंबरच्या लॉजिकमध्ये 5ला मी काढून टाकलं, आता मला लॉजिक इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे. कसं करणार मग काय म्हटलं, एक व्हेरिएबल घेतला, काय नावाचा, वर्ड नावाचा. ठीक आहे. किंवा वर्ड्स नावाचं व्हेरिएबल या, मल्टिपल आहे. कसं, कशातनं काढायचे वर्ड, तुम्हाला दिलेल्या टेक्स्टमधून. काय यूज केलं, स्प्लिट मेथड यूज केली. स्प्लिट मेथड काय काम करते, कन्वर्ट करते लिस्टमध्ये. ठीक आहे. जर आपण त्या वर्डला प्रिंट केलं, त्या वर्ड्सला जर प्रिंट केलं तर काय येतं बघा. ठीक आहे. ह्याला परत स्टॉप करा. स्टॉप कसं, सो हॅलो पायथॉन, बरोबर आहे, 2 वर्ड आहेत. इंटर युअर चॉईस, काउंट द टोटल वर्ड, 3 नंबरची चॉईस. काय झालं, कशामध्ये कन्वर्ट झाले, हे लिस्टमध्ये कन्वर्ट झाले. आणि त्या लिस्टला काय करा, याला काय करा, ह्याला परत पुढच्या लाईनमध्ये. ठीक आहे. आणि एक व्हेरिएबल घेतला काउंट वर्ड नावाचा, काउंट वर्ड्स नावाचा. कुणाला, या वर्ड्समध्ये झालं ना कन्वर्जन आता. ठीक आहे. म्हणून काय केलं इथे येऊन, तर इथे येऊन लेंथ नावाची मेथड यूज केली. आणि कुणावरती लेंथ लावली, वर्ड्सवरती लेंथ लावली. कुणावरती लावली, वर्ड्सवरती. स्पेसेस काउंट केले ना तुम्ही. ठीक आहे. मग प्रिंट काय करा, थोडंसं डबल कोटेशनमध्ये, द टोटल नंबर ऑफ वर्ड्स, total numbers of words is equal to count words. ठीक आहे. म्हणजे 3 केसेस काय झाल्या, 3 केसेस कंप्लीट. समजलं. आता एखादी स्ट्रिंग असेल किंवा पॅरेग्राफ असेल, एखादा पॅरेग्राफ कॉपी करा. जसं की मी एक पॅरेग्राफ कॉपी केला, कोणता, हे पूर्ण. कारण काय इंटर करा म्हटलं त्यांनी, परत एकदा ह्याला रन करा. ठीक आहे. ॲट द एंड ऑफ दिस प्रोजेक्ट युजर विल अंडरस्टँड. ठीक आहे. आता याच्यातनं पुढे तुम्हाला सेंटेन्स काउंट करायचे आहेत. काय काउंट करायचे आहेत, सेंटेन्स. आता सेंटेन्स म्हणलं की काय असतं बाबा, सेंटेन्स कधी एंड होतो, एक तर डॉट असतो, कधी कधी युजर कॉमा देतो, कधी कधी युजर क्वेश्चन मार्क देतो. बरोबर आहे. कधी कधी युजर एक्सप्लेनेशन मार्क देतो. बरोबर आहे ना. तो काय झाला, सेंटेन्स. त्याला कॉन्कॅटिनेशन करावं लागतं.
जर समजा आपण जर print आता- करतोय, तर ते स्पेसच्या बेसिसवर करतोय. हां जर त्यामध्ये कॉमा पण असेल त्या सेंटेन्समध्ये तर ते नाही, त्याला काय करायचं तुम्हाला कॉन्कॅटिनेशन यूज करायचं आहे. मल्टिपल असतात ना आता कंडिशन. आता एका सेंटेन्समध्ये काय असतं, डॉट असतो, कधी कधी एक्सप्लेनेशन मार्क असतं, कधी कधी क्वेश्चन मार्क असतो, कधी कधी कॉमा असतो. म्हणजे सगळे मॅच करा ना कंडिशन, बरोबर आहे ना. आणि हे सगळं जर असेल एका सेंटेन्समध्ये तर त्याला काय करा, काउंट करा सेंटेन्स, त्याला कन्वर्ट करा. ओके, सो एंटर. काय करायचं आहे, 3 नंबरचं ऑप्शन. द टोटल नंबर ऑफ वर्ड किती आहेत, 22. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. ओके, किती निघाले टोटल, टोटल वर्ड्स निघाले 22. समजतंय. आता असंच काम तुम्हाला कुठं करायचं माहिती आहे का, असंच काम तुम्हाला आपण पुढचा एक टॉपिक डिस्कस करणार, फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंगमध्ये काय करायचं, फाईल हँडलिंगमध्ये इथं जो डेटा आता इथं मी स्ट्रिंग टाकली, इथं स्ट्रिंग नाही राहणार. एखाद्या नोटपॅडच्या फाईलमध्ये काय राहणार, पूर्ण पॅरेग्राफ राहणार. आणि त्या फाईलमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की टोटल नंबर ऑफ वर्ड किती आहेत, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहेत, नंबर किती आहेत, डिजिट किती आहेत, स्पेशल कॅरेक्टर किती आहेत त्या फाईलमध्ये. ठीक आहे, म्हणजे फाईल कुठली पण असो, मी नोटपॅडचीच फाईल बोलत नाही, कुठली पण फाईल असो, वर्ड फाईल असो, नोटपॅडची फाईल असो, ठीक आहे, अजून कुठली फाईल असो, त्याच्यात जाऊन काय करायचं, तुम्हाला काउंट करायचं. सर आपल्याला एक कॅरेक्टर काउंट करायचं असलं, काउंट टेक्स्ट डॉट काउंट करून हां, टेक्स्ट पण फॉर लूप लावावं लागेल. आणि त्या फॉर लूपनं काय करेल, हां कॅरेक्टर एक 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 हां, डॉट काउंट टाकून पाहिजे. काउंट म्हणजे काय की काउंट मेथड काय करतो, एक एक नाही, एखादा स्पेशल कॅरेक्टर तो किती वेळेस आलेला आहे, टेक्स्ट डॉट काउंट टाकून काउंट कुठं, टेक्स्ट डॉट स्प्लिट केलं ना तुम्ही, काउंट टाकलं. नाही नाही नाही, काउंटला काउंट म्हणजे काय करतो की फ्रिक्वेन्सी काउंट करतो. फ्रिक्वेन्सी काउंट करतो म्हणजे काय, एखादा कॅरेक्टर किती वेळेस आला. स्प्लिट काय करतोय आपण, सेपरेट. ओके, आता जर समजा ह्या स्प्लिटला आपण डेलिमीटर पास करतो, जर टेक्स्टमध्ये जर हे असेल तर ह्याला सेपरेट करायचे नाही, बरोबर आहे. कधी कधी काय असतं, कधी कधी याच्यामध्ये काय असतं म्हटलं, फॉरवर्ड स्लॅश असतं, कधी कधी असं. आता डेट असेल, इयर मंथ डेट, आणि त्याच्यातनं फक्त मंथ काढायच्यात आपल्याला बाजूला, किंवा इयर बाजूला काढायच्यात. मग कसं काढणार, मग याला कन्वर्ट करतो आपण, कन्वर्ट करतो ना स्लॅशनी, आणि त्याच्यातला इंडेक्स नंबर कितवा उचलतो, दुसरा, कारण दुसऱ्याला इयर आहे, इयरच काढायचं फक्त बाजूला आपल्याला. हे असं जर कामं करायची झाले तर आपण असं करतो. ठीक आहे, स्पेस असतो. क्लिअर आहे. म्हणजे केस नंबर किती झाली, केस नंबर 3 झाली. आता काय करायचं आहे, सेंटेन्सेस काउंट करायचे. आता सेंटेन्स म्हणजे कसं असतं, सेंटेन्स म्हणजे कसं असतं बघा, की आता एक सेंटेन्स आपण इथं दिलेला आहे ना, हा एक पूर्ण काय, कसं कळालं तुम्हाला पूर्ण सेंटेन्स आहे. एंड कशाने झाला त्याचा, एंड कशाने झाला, फुल स्टॉपने. एंड कशाने होणार, कधी कधी क्वेश्चन मार्कने, बरोबर आहे, कधी कधी एक्सप्लेनेशन मार्क, बरोबर आहे. अजून काही पण युजर काही पण करतो, एंड कॉमा देतो कधी कधी. हे तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला काउंट करायचं आहे की किती सेंटेन्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला चेक करायचं आहे की डॉट किती आहेत. ओके, म्हणजे डॉटनी काही किती एंड झालेला कळतंय. गोईन, आता गोईन म्हणल्यासारखं इथं काय येईल, तो डॉट त्या सेंटेन्समध्ये किती वेळेस आला, म्हणजे काय, काउंट. ठीक आहे, काय त्याच पद्धतीने करायचं. ठीक आहे, आता कसं करायचं बघा, याला 8 नंबर देऊन टाका. आता पुढे काय करायचं, फंक्शन टॉपिक शिकलं ना आपण. फंक्शन टॉपिक शिकलं की आता इथं बघा, थँक्स फॉर युझिंग अवर प्रोजेक्ट, विजिट अगेन, प्रेस 1 फॉर रीरन दिस प्रोजेक्ट,
प्रेस टू एक्झिट कम्प्लीट. जर मी 1 दाबलं तर काय झाले पाहिजे, परत मला मेनू आली पाहिजे. ठीक आहे. फंक्शन ज्यावेळेस शिकलं ना आपण, फक्त फंक्शन कॉल करायचे त्यावेळेस ते करायचं. कळलं? सो क्लिअर. काय लॉजिक लावायचं आहे बघा. कितवा नंबर आहे? हा एकदा सेंटेन्स काउंट करायचे आहेत ना तुम्हाला. टोटल सेंटेन्स इज इक्वल टू कशामधून घ्यायचं आहे, आपण दिलेला टेक्स्ट त्याच्यातनं काय म्हटलं, काउंट. काय काउंट करायचं आहे, डॉट काउंट करायचं आहे. कधी कधी त्या टेक्स्टमध्ये काय होतं, काय यूज केलं येतं बघा. कधी कधी त्या सेंटेन्समध्ये काय येतं, म्हणून काय म्हटलं, टेक्स्ट डॉट अगेन काय केलं, काउंट. कधी कधी काय येतं, कधी कधी हा मार्क येतो, बरोबर आहे. प्लस कधी कधी काय होतं सेंटेन्समध्ये, की टेक्स्ट डॉट काय यूज केलं, काउंट. आणि काय काउंट केला जातो, कधी कधी क्वेश्चन मार्क येतो, बरोबर आहे. म्हणजे मल्टिपल काय चेक करताय तुम्ही, डॉट, हा मार्क आणि क्वेश्चन मार्क. ओके. फ्रिक्वेन्सी चेक केलं आहे मी कशामध्ये, टोटल सेंटेन्समध्ये. ठीक आहे. आणि मग काय केलं ह्याला, तर आता ह्याला तुम्ही डायरेक्टली प्रिंट करू शकता, बरोबर आहे. डायरेक्टली काय करू शकता, प्रिंट. आणि प्रिंटमध्ये काय म्हटलं, टोटल सेंटेन्स. कारण काउंट मेथड काय रिटर्न करते, फ्रिक्वेन्सी, इंटिजर नंबर रिटर्न करते. ठीक आहे. सो इथं काय म्हटलं, टोटल सेंटेन्स हे एका व्हेरिएबलमध्ये घेतलं. त्याच्या अगोदर एक मेसेज द्या. काय मेसेज देणार, द टोटल सेंटेन्स इक्वल्स. ठीक आहे. एकदा रन करायला काय देणार, पॅरेग्राफ. हा एक पॅरेग्राफ म्हणजे हा एक सेंटेन्स दिला. ठीक आहे. कॉपी. ठीक आहे. डॉट, हा एक सेंटेन्स संपला. त्याच्यानंतर काय केलं, परत ह्याला कॉपी करा, पेस्ट, इथे एक दिलं. असे किती, 2 सेंटेन्स. किती नंबरचा, 4. तर टोटल सेंटेन्स किती आले, 2. ठीक आहे. डॉट चेक केलं की डॉट किती वेळेस, म्हणजे त्याच्यामध्ये हे डॉट चेक करतो आपण. म्हणजे फुल स्टॉप देतो ना, तिथं सेंटेन्स काय होतं, एंडिंग होते. मराठीमध्ये असंच करतो ना, पण जिथं फुल स्टॉप आहे तिथं काय झालं, एक वाक्य झालं ते. ठीक आहे. कधी कधी त्या वाक्यामध्ये काय करतो युजर, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन विचारतात काही काही. ओके. हे असं समजतंय, कळलं ना. आता इथं बघा, हे परत एकदा काय दिलं, काय दिलं, क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आणि शेवटी काय करणार, तोच मी प्रिंट केला. आणि शेवटी काय दिलं, डॉट. आता एंडिंग कशाने झालेली आहे, काउंट, क्वेश्चन मार्क आणि डॉट. ऑप्शन नंबर 4. आता इथं बघा काय झालं, टोटल सेंटेन्स किती झाले. ठीक आहे. समजलं आता हे. 8 नंबर ब्रेक करा. परत प्रोजेक्ट काय केलं, क्लिअर. पुढची केस कोणती आहे, ओवेल्स काउंट करणे, कॉन्सनंट काउंट करणे, डिजिट काउंट करणे, स्पेशल कॅरेक्टर काउंट करणे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, केस नंबर 5. आता केस नंबर 5 मध्ये बघा काय काय करावं लागेल. केस नंबर 5 मध्ये तर आपल्याला ओवेल्स काउंट करायचे आहेत, म्हणून एक व्हेरिएबल घेतला काय नावाचा, ओवेल्स 0. ठीक आहे. दुसरा व्हेरिएबल घेतला कॉन्सोनंट इक्वल टू किती, 0. अजून डिजिट इक्वल टू 0. अजून स्पेशल क्यार इज इक्वल टू 0. कंडिशन कशी लावावी लागेल, आता इनपुट केलेला तो टेक्स्ट असेल. हां. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा काही लिहितं, फॉर ch in टेक्स्ट, म्हणजे टेक्स्ट दिलात तुम्ही.
त्या टेक्स्टमधले काय झाले एक 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 कॅरेक्टर आले. ठीक आहे. आणि एक 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 कॅरेक्टर आले. एक एक कॅरेक्टर आल्यानंतर मग काय करा, चेक करा. आता चेक कसं करायचं, तर कंडिशन द्यायची इफ. ठीक आहे. इफ सी एच डॉट इज अल्फा, सी एच डॉट इज अल्फा असेल म्हणजे टेक्स्ट कशी असली पाहिजे, अल्फाबेटच असली पाहिजे. ठीक आहे. हे माझी झाली कंडिशन. जर ही कंडिशन माझी ट्रू असेल तर त्याच्यामधला काय होईल, तो इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल, म्हणजेच नेस्टेड इफ. म्हणजे पहिल्यांदा काय चेक केलं आपण, आलेले सगळे कॅरेक्टर अल्फाबेटच असले पाहिजे, त्याच्यात एकही नंबर नको. ठीक आहे. कळालं का. आणि मग काय म्हटलं, इफ काय करायचं, इफ जर सी एच इन सिंगल कोटमध्ये AEIOU, ओके, आणि त्याच्यासोबतच कॅपिटल AEIOU, कारण तुम्ही टायटल केस वापरली आहे वरती. ठीक आहे. आणि मग काय करा, जर हे सापडलं तर काय करा, वॉवेल्स इक्वल प्लस प्लस इक्वल 1, किंवा ह्यालाच कसं लिहितो आपण, वॉवेल्स इज इक्वल टू वॉवेल्स प्लस 1, काउंट वाढवा. एल्स कॉन्सोनंट इज इक्वल टू कॉन्सोनंट प्लस 1. ठीक आहे. कळलं. हे झाली कंडिशन. म्हणजे काय वापरलं तुम्ही, नेस्टेड. आता हा इफ आहे ना, तर इथे येऊन मी काय वापरलं, इलिफ म्हणजे इफ इलिफ एल्स. ओके, असा हा स्टेटमेंट. आता याच्यामध्ये काय काय, ठीक आहे. मग काय म्हटलं, सी एच डॉट इज डिजिट असेल तर, तर काय केलं, डिजिट इज इक्वल टू डिजिट प्लस 1. मेथड आहेत ना आता हे झालेले, हो ना. आता हे सगळे मेथड्स कोणाचे आहेत, स्ट्रिंगच्या. आणि त्या स्ट्रिंगच्या म्हणजे तुम्ही जे शिकलं त्याच्यावरतीच काय करतोय आपण, त्याच्यावरतीच आपण हा पूर्ण प्रोजेक्ट डेव्हलप करतोय. काय अच्छा, प्रिंट करायचं का लगेच, शेवटी नाही जमणार ना ते, जमेल ना वरती. इथं तुम्ही बाहेरच डिक्लेअर केल्यात ना ऑलरेडी. लास्टला एकदाच प्रिंट करू सगळेच. आणि परत काय केलं, हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट कोणती, एलिफ. ओके, काय नाही तर ते सगळं त्याची काय करून जाणार, पण येईल का, तर आपलं कंडिशन काय फॉल्स झाला पाहिजे. काय नाही ठीक आहे. सो स्पेशल कॅर इज इक्वल टू स्पेशल कॅर प्लस 1. ठीक आहे. हे झालं. मग आता काय करा, सगळेच एकदाच प्रिंटिंग करा. कुठं प्रिंटिंग करायचं आहे, फॉरच्या बाहेर, एकच आउटपुट आलं पाहिजे. सो प्रिंट, तर प्रत्येक कॅरेक्टरला एक राहील. तर टोटल वॉवेल्स इज इक्वल टू कशामध्ये आला, वॉवेल्स, प्रिंट द टोटल कॉन्सोनंट इज इक्वल टू कशामध्ये, कॉन्सोनंट, प्रिंट द टोटल डिजिट is equal to digit, print the total special character is equal to special char. ही केस खूप मोठी आहे थोडीशी. ठीक आहे. मग काय केलं, याला घ्या,
कॉपी पेस्ट. ठीक आहे, एक काय दिलं, एक पॅरेग्राफ दिलं. ओके, त्याला डॉट पण दिला. काय करायचं आहे, काउंट द टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर, काउंट द वॉवेल्स, कॉन्सनंट, डिजिट. म्हणजे 5 नंबर मला यूज करायचे 5. आणि 5मध्ये काय झालं, द टोटल वॉवेल्स किती आहेत 13, द टोटल कॉन्सनंट किती आहेत 27, डिजिट 0 आहेत आणि टोटल स्पेशल कॅरेक्टर 9. आता 9 काय केलं त्यांनी, स्पेसेस घेतलेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे स्पेस तुम्हाला काय करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे इथं काय येईल, इथं परत येईल एली. काय केस लागणार, जर CH बरोबर आहे, CH जर नसेल इक्वल कुणाच्या, स्पेस, म्हणजे स्पेसेस अवॉइड करा. ओके, आणि काय म्हटलं इथं, स्पेशल कॅर प्लस 5. म्हणजे स्पेसेस घेतला ना त्यांनी, आपल्याला स्पेस नाही घ्यायचे. ठीक आहे, त्याच्यासाठी. कारण स्पेस कशामध्ये येतं, स्पेशल कॅरेक्टरमध्ये काउंट करतो तो. सो काय म्हटलं, क्लिअर करा आणि परत एकदा रन करा. टेक्स्ट टाकली, तेच डॉट दिला, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय करा, याच्यामध्ये यार असं काय म्हणजे 1 2 हे पण दिलं असं. ओके, डिजिट पण 5. स्पेशल कॅरेक्टर कसं काय घेतोय हा परत, अरे मी सेवच नाही केलं. कारण डिजिटचं लॉजिक होतं ना, इज डिजिट. ठीक आहे, द टोटल स्पेशल कॅरेक्टर 1 कोण, डॉट. आणि डिजिट किती आहेत 3, टोटल कॉन्सनंट 27 आणि टोटल वॉवेल्स किती 13. कळलं, समजलं ना. हे लॉजिक यूज केलं कोणासाठी, हे चॉईस. त्याच्यानंतर 1 नंबरची चॉईस काय आहे, काउंट द टोटल कॅरेक्टर. टोटल कॅरेक्टर किती आले, तर टोटल कॅरेक्टर प्रेझेंट 52. ठीक आहे, आता तुम्ही याच्यातनं काही पण करू शकता, टोटल वर्ड्स, टोटल सेंटेन्स, तुम्ही काय करू शकता, काउंट करू शकता. समजते का ऑनलाईन. निशांत, सुशील, चैताली, Yes, sir. चैतन्य. ठीक आहे, पुढचा काय केस आहे, 6 नंबरची केस. 5 नंबर केसला आपण अजून एक ही लावू शकतो ना, मॅच केस लावू शकतो. हां, तिथं लावू शकता. अजून त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, जर तुम्हाला फक्त काय काउंट करायचे झाले, वॉवेल्स. जर तुम्हाला काउंट करायचे झाले कॉन्सनंट, त्याच्यामध्ये जाऊन अजून काय करू शकता, अजून एक वाईल स्टेटमेंट त्याच्यात राईट करू शकता. परत त्याला मेनू द्यायचे. ठीक आहे, ते परत तुम्ही करू शकता. आणि परत त्याच्यामधून बाहेर यायचं झालं तर त्याच्यामधून पण बाहेर यायचं, म्हणून ब्रेक लावून टाक. ठीक आहे, याला तुम्ही परत काय करू शकता, तो असा आला की पेशंट कळलं. लावायचंय का कंडिशन त्याच्यात परत अजून, तुम्ही कराल ना. हां ठीक आहे, हां तुम्ही इफ नाही करा. नंतरची केस किती आहे, 6 नंबर. काय, कन्वर्ट टेक्स्ट टू अप्पर केस आणि लोअर केसमध्ये कन्वर्जन करा.
मग काय करणार, तर दोन व्हेरिएबल घेतले. पहिल्या व्हेरिएबलचं नाव काय म्हटलं, अप्पर टेक्स्ट इज इक्वल टू इंटर केलेला जो टेक्स्ट आहे त्याला कन्वर्ट करा कशामध्ये, अप्परमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर परत याच्यामध्ये पण तुम्ही अजून काय करू शकता, अजून मॅच केस याच्यामध्ये पण लावू शकता. ठीक आहे. अजून काय म्हटलेलं, लोअर टेक्स्ट इज इक्वल टू इंटर केलेला जो टेक्स्ट आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं, लोअरमध्ये कन्वर्ट केलं. बरोबर आहे. आणि प्रिंट काय करा, प्रिंट करा, काय काय प्रिंट करायचं, पहिलं अप्पर प्रिंट करा, त्याच्यानंतर दुसरं प्रिंट काय करा, लोअर टेक्स्ट प्रिंट करा. ठीक आहे. हां बरोबर आहे. हे झालं कितवी नंबरची, 6 नंबरची. त्याच्यानंतर चेक अ वेदर अ स्पेसिफिक वर्ड एक्झिस्ट इन द टेक्स्ट. तर टेक्स्टमध्ये एखादा वर्ड आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. मग आता हे कसं चेक करायचं, काय लॉजिक लावणार, मग पहिल्यांदा काय करावं लागेल, पहिल्यांदा ह्या 7 नंबरमध्ये येऊन इथं तुम्हाला काय करावं लागेल, युजरकडनं एक वर्ड घ्यावा लागेल. बरोबर आहे. म्हणजे युजरकडनं काय करा, एक वर्ड घ्या, इनपुट अंडरस्कोर वर्ड, युजरकडनं वर्ड घ्या, इनपुट फंक्शन यूज केलं आणि काय म्हटलं इथे येऊन इंटर दी वर्ड टू सर्च. ठीक आहे. आणि तो वर्ड काय करायचा, इनपुट केलेला वर्ड चेक करायचा टेक्स्टमध्ये. ठीक आहे. म्हणजे कसं चेक करणार, इफ इनपुट केलेला वर्ड हा आहे का टेक्स्टमध्ये. ठीक आहे. आहे का टेक्स्टमध्ये, असेल तर प्रिंट करा, नसेल तर सरळ सांगा की हा वर्ड नाही आहे. कळलं का ऑनलाईन. मग काय म्हणणार, काय म्हणणार, प्रिंट. ठीक आहे. आणि मी समजा असं म्हटलं, कुठलं फंक्शन यूज केलं, स्ट्रिंग फॉर्मॅटिंग फंक्शन. बरोबर आहे. आणि इथं सांगितलं की म्हटलं वर्ड फाउंड ॲट इंडेक्स लोकेशन, कुठल्या इंडेक्स लोकेशनला, इंडेक्स लोकेशन प्रिंट करा. कसं प्रिंट करतो आपण इंडेक्स लोकेशन, टेक्स्ट डॉट कोणती मेथड, इंडेक्स मेथड, कोणाची, इनपुट वर्डची. ठीक आहे. कोणती मेथड, इंडेक्स मेथड. काय रिटर्न करते, फाइंड आणि इंडेक्स. आपण 2 मेथड बघितल्या होत्या. फाइंड आणि इंडेक्समध्ये काय डिफरन्स, इंडेक्सिंग एरर देते. ओके. मग सगळ्यात बेटर काय करा, सगळ्यात सेफ वे फाइंड मेथड यूज करा. कारण एरर आला तर परत मग तो एरर हँडल करावा लागतो आपल्याला. ओके. मग ते नको, म्हणून सगळ्यात सेफ मेथड कोणती, फाइंड. कारण फाइंड मेथड एरर देत नाही, -1 देते. ठीक आहे. आणि -1 जर आला म्हणजे आता इथं जर तुम्ही जर चेक करायला गेलं, एल्समध्ये डायरेक्टली देऊन टाका, एल्स प्रिंट नॉट फाउंड. ठीक आहे. बघूया आता हे. पायथॉन 3 पॅरेग्राफ कॉपी करा. पूर्ण काय घेतला, हा पूर्ण पॅरेग्राफ घेतला. ठीक आहे. हे पूर्ण, हा पूर्ण पॅरेग्राफ घेतला. ठीक आहे. आणि काय करायचं आहे, चेक वेदर अ स्पेसिफिक वर्ड एक्झिस्ट. म्हणजे कितवा नंबरचा, 7 नंबरचा ऑप्शन. एंटर द वर्ड टू सर्च. आता या पॅरेग्राफमधून मला काय वर्ड सर्च करायचं आहे, यस, वार. कुठं आहे तो वार, आहे. ठीक आहे. वर्ड फाउंड ॲट इंडेक्स लोकेशन किती, 86. पण 86 हा वर इथं आहे ना,
पूर्ण दाखवलं तर स्पेसिफिकेशन काउंट करू द्या ना. एक काम करू थांबा, मला काउंट करायचं आहे टेक्स्ट हा वर्ड. ओके, परत मी म्हटलं 7 आणि काय 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 काउंट करायचं हा टेक्स्ट. ओके, द वर्ड फाउंड ॲट इंडेक्स लोकेशन 4 हा बरोबर दाखवला त्यांनी. कुठे sentence कुठे? वरती आहे Index पहिलं काय लिहिलंय? 0 1 2 3 4. तीच इंडेक्स त्यांनी इसा इंडेक्स लिहिला. टेक्स्टचा स्ट्रिंग घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये तो कॅरेट. तो इंडेक्सच द्यायला पाहिजे. 86 बरोबर आहे. आणि ते करताना index चं O- करणार. 86 पण चुकलंय तसं. आपल्या word मध्ये पाहिजे तर तू नाव करून बघायला लागेल. मग 86 नाही यायला पाहिजे ना. 86 जर चुकलंय ते. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42. किती यायला पाहिजे? 42. परत एकदा चेक करा कुठला वर्ड. ओआर 86. तो O चेक करावं. आता ओ तर किती आलं आता? Not found. आता नॉट फाउंड. स्पेस दिला मी. Word मध्ये सोपं आहे. काय म्हणले? Please be more दिलं तर. Space दिलं. Orच्या नंतर space दिला जातं. तरी आहे ना word मध्ये space सुरुवातीला नाही शेवटाला घ्यायचं. तरी word मध्ये not नाही. ओळख Logic बघा. ओळख मला हे सांगा, आपण एंटर करताना काय एंटर करतोय? एंटर करताना कशामध्ये कन्वर्ट करतोय? कशामध्ये कन्वर्ट करतोय? आणि टायटलमध्ये जर कन्वर्ट करत असेल तर इथं 86ला कुठंतरी OR असेल. इथं कुठंतरी हा वाला OR. ठीक आहे. टायटल काढा. टायटल नाही काढायचं. टायटल नाही काढायचं. ह्यालाच काय करायचं? इनपुट वर्ड ह्यालाच कन्वर्ट करा कशामध्ये? ठीक आहे. क्लिअर. आणि परत तो पॅरेग्राफ टाकून दिला. 7 नंबर. आता सर्च करा. आता काय टाकावं लागेल मला? हे असं, कारण तो कशामध्ये कन्वर्ट झाला असेल? नाही, हे असं ह्याला कन्वर्ट करेल तो आता. आणि कन्वर्ट केल्यानंतर किती आलं? 42. आता आला का? कारण काउंट केल्यानंतर आपण किती होतं? 42 होतं. ठीक आहे. झालं हे पूर्ण मेनू ड्रिव्हन एक प्रोजेक्ट. असे प्रोजेक्ट एक्झामला येतील. आता कदाचित उद्या जर एक्झाम राहिली तर आपण पडू शकतो. ठीक आहे. पासवर्डचा पण सेम. पासवर्डचं पण सेम. त्याच्यातच एडिट करायचं. याच्यातच एडिट करू तो पण लगेच. तुम्ही कराल का पासवर्डचं? हां, स्टारचं घेऊ आपण. हो, स्टारचं आपण काय करूया? स्टारचं घेऊ आपण. प्रिंटिंग स्टार कसं करायचं? काय म्हणले? नाही कळालं सुशील. एक मिनिट थांबा थांबा. मला तुमचा आवाज ना टी व्हीवरती घेऊ द्या. ठीक आहे. याच्यामध्ये एक नवीन फाईल 1.py.
ठीक आहे. काय करायचं आहे, तर आपल्याला स्टार पॅटर्न प्रिंट करायचं आहे. स्टार पॅटर्न प्रिंट करण्यासाठी काय केलं, पहिल्यांदा एक्सेलमध्ये असा फॉर्मॅट करून ठेवला. ठीक आहे. आडवे काय असतात, रोज, आणि उभे काय असतात, कॉलम. जेवढे रोज असतील तेवढे काय प्रिंट करायचे तुम्हाला, स्टार प्रिंट करायचे. जर तुम्ही या रोजला जर म्हटलं, या रोजला एक व्हेरिएबल घ्या आणि कॉलमला एक व्हेरिएबल घ्या. व्हेरिएबल कशी घेतली बघा. तर याला प्रिंट कसं करायचं, पहिल्यांदा युजरकडे इनपुट घ्या. म्हणजे किती स्टार तुम्हाला प्रिंट करायचे हे युजरकडे इनपुट घ्या. युजर उद्या 5 म्हणेल, 10 म्हणेल, 15 म्हणेल. ठीक आहे. मग युजरकडे इनपुट घेण्यासाठी काय म्हटलं, तर इथं म्हटलं नंबर ऑफ स्टार किती घ्यायचे. ठीक आहे. युजरकडे इनपुट घ्या. इंट फंक्शन, आणि इंटमधून काय म्हटलं, इनपुट इंटर हाऊ मेनी स्टार, किती स्टार तुम्हाला इंटर करायचे. ठीक आहे. हाऊ मेनी स्टार और इंटर हाऊ मेनी लिमिट एक दिली आपण, 4 म्हणलं तर 4 पर्यंत प्रिंट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर आता पहिल्यांदा रो प्रिंट करायची. काय प्रिंट करायचे, रो प्रिंट करण्यासाठी काय म्हटलं, फॉर एक व्हेरिएबलचं नाव घेतलं. व्हेरिएबलचं नाव काय आहे, रो इन कशामधनं, फॉर रो इन रेंज ऑफ कुठंपर्यंत 1 पासून स्टार्ट करा आणि कुठंपर्यंत, नम ऑफ स्टार पर्यंत. ठीक आहे. आता काय होतं बघा, जर मी इथं प्रिंट केलं, प्रिंट रो जर केले, प्रिंट काय केलं मी, रो केले, तर काय प्रॉब्लेम होतो बघा. तर कशामध्ये जायचं आहे, CD स्टार पॅटर्नमध्ये जायचं आहे. मागे या, CD स्टार अंडरस्कोर पॅटर्न आणि python 3.1.py. मी म्हटलं 4. काय म्हटलं, 4. 1 पासून सुरुवात आहे ना. 4 म्हटलं तर कितीपर्यंत आले, 1 2 3च आले, पण 4 पर्यंत जायला पाहिजे ना तो. बरोबर आहे. कारण सुरुवात कुठून केली आहे तुम्ही, सुरुवात केली 1 पासून, 0 पासून नाही. सुरुवात कुठून केली, 1 रो 2 रो 3 रो, पण प्रिंट किती झाले, मी दिले 4, तर 4 प्रिंट व्हायला पाहिजे ना, तर 3 प्रिंट झाले. कारण सुरुवात कुठून केली तुम्ही, 1 पासून. म्हणून अशा केसमध्ये काय करतो आपण, तर इथं हमेशा राईट करतो +1. ठीक आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं काय केलं, परत इथे येऊन काय केलं की परत रन करा. परत मी म्हटलं 4. आता किती रो प्रिंट झाले, 4. आता आलं बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करावं लागलं, +1 करावं लागलं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय प्रिंट केले, पहिल्यांदा तुम्ही रो प्रिंट केले. क्लिअर. आता जेवढे रो असतील तेवढे काय असले पाहिजे, कॉलम असले पाहिजे. ठीक आहे. जेवढे रो तेवढे कॉलम. मग काय म्हणणार, कसं लिहायचं, आता हे बोललो आपण, बरोबर आहे. आता बाहेरचा जो लूप असेल तो कुणासाठी असेल, रोसाठी. म्हणजे रो नंबर जर 1 असेल, तर कॉलम नंबर 1ला काय कर, काहीतरी काम कर. समजलं. कॉलम नंबरला काय कर, काहीतरी काम कर. काय काम कर बघा. कंडिशन कशी होणार, रो नंबर 1 आहे, मग काय म्हटलं, फॉर कॉलम इन रेंज ऑफ, जेवढे रोज तेवढे कॉलम. म्हणजे इथं मी म्हटलं असं, तर जेवढे रो तेवढे कॉलम. रो नंबर 1 आहे म्हणजे कॉलम नंबर किती आहे, 1. रो नंबर परत 2 झाला, कॉलम नंबर 2. रो नंबर 3 झाला, कॉलम नंबर 3. रो नंबर 4 झाला, कॉलम नंबर 4. काय कर ह्या कंडिशनमध्ये, तर या कंडिशनमध्ये येऊन काय कर, इथं डबल कोटेशनमध्ये येऊन काय प्रिंट कर, स्टार, आणि सोबत काय प्रिंट कर, स्पेस. ठीक आहे. जर रो नंबर 1 असेल तर कॉलम नंबर किती झाला, 1. काय प्रिंट कर, 1 स्टार प्रिंट कर. जर रो नंबर पुढे 2 झाल्यानंतर कॉलम नंबर किती झाले, 2. म्हणजे काय प्रिंट कर, 2 स्टार प्रिंट कर. ठीक आहे. आणि हे सगळं काय करायचं आहे, हे सगळं एका समोर एक आणायचं आहे. म्हणजे काय केलं, एंड इज इक्वल टू डबल कोटेशन घेतलं. ठीक आहे. बरोबर आहे. क्लिअर आहे ना. ठीक आहे. आणि इथं काय करा, इथं समजलं. हे काय म्हणले, एंड इज इक्वल टू म्हणजे एका समोर एका खाली एक येतील ना ते, आणि एंडनं काय होतात, एका समोर एक येतात. ठीक आहे. आणि इथं काय प्रिंट करा, एक एम्प्टी, म्हणजे
एक रो संपलं, दुसरा रो, तिसरा रो, चौथा रो, म्हणून आपण प्रिंट स्टेटमेंट एम्प्टी घेतो. एम्प्टी प्रिंट स्टेटमेंटचा मिनिंग काय? पुढच्या रोला चल, पुढच्या रोला चल, असा. ठीक आहे. काय म्हणले? स्लॅश एन न्यू लाईन सारखं काम करतो. ओके. मग आता एकदा चेक करा बरं. परत रन केलं, किती दिलं मी? 4 दिल्यानंतर काय झाले दिसतंय का? किती पॅटर्न आले? 4 आले का? राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर परत एकदा रन करा. मी म्हटलं 8. काय झाले? हे जेवढे रो तेवढे कॉलम, जेवढे रो, पहिला रो पहिला स्टार, दुसरा रो 2 स्टार, तिसरा रो 3 स्टार. लॉजिक कसं यूज केलं? बाहेरचा जो लूप असेल तर काय प्रिंट करेल? रो प्रिंट करेल. आणि रो कसे घेतले तर आपण जेवढे युजरने व्हॅल्यू दिले +1. ठीक आहे. कळलं हे? आणि त्याच्यानंतर आतला लूप कोणाचं काम करतो? कॉलमचं. म्हणजे जेवढे रोज असतील तेवढे कॉलम प्रिंट केले. ठीक आहे. जेवढे रोज आहेत तेवढे कॉलम्स. समजलं? आता स्टार्ट करून घेतलेलं न्यूमरिकल 1 2 जर करायचं झालं तर काय करावं लागेल मग? मध्ये बदलायला लागेल का पूर्ण थोडं फॉर्म चेंज करायचं. हां, पूर्ण फॉर लूप तुम्हाला चेंज करावा लागतो. म्हणजे इथं आता इथं जर मी जर प्रिंट म्हटलं, काय प्रिंट म्हटलं? काय प्रिंट कर? रो प्रिंट कर. जर रो जर प्रिंट केला तर काय होईल बघा. मी जर इथं म्हटलं 4, ते आधी काय हे आहे ना, 1 2 करायचं का? नुसतं 1 पुन्हा 2 2. हां 3 3, हे काय आलं? 1 2 2 3 3 4 4. म्हणजे जेवढे रोज ते. ठीक आहे. आणि जर मी इथं म्हटलं, म्हणजे जर रोज प्रिंट करायचं झाले तर रोज आले असे. आणि जर मला काय प्रिंट करायचं झालं, जर मला प्रिंट करायचे झाले कॉलम, तर कॉलम प्रिंट करण्यासाठी इथं काय म्हणणार मी? काय म्हटलं? कॉल. म्हणजे काय प्रिंट होतील? कॉलम प्रिंट होतील. आता कॉलम प्रिंट होतील म्हणजे कसे प्रिंट होतील? परत याला काय केलं? क्लिअर करा आणि परत एकदा रन करा. इंटर हाऊ मेनी स्टार? 4. काय प्रिंट झाले? ठीक आहे. म्हणजे प्रत्येक कॉलमची सुरुवात कशी झाली बघा? 0 0 1. बरोबर आहे. सेकंड इंडेक्स कुठून स्टार्ट झाला? 0 पासून. कारण कॉलमला तुम्ही दिलं नाही ना कुठून स्टार्ट करायचं आहे. समजते का? आणि जर मी तर कॉलमला जर म्हटलं असतं की बाबा आता इथं जर कॉलला म्हटलं असतं की 1 पासून रो पर्यंत चल. ठीक आहे. 1 पासून काय कर? रो पर्यंत चल. काय झालं असतं मग? जर इथं फॉर म्हटलं काय आलं असतं? 1, दुसरा काय आलं? 1 2, तिसरं काय आलं? 1 2 3, 1 2 3 4. ठीक आहे. या असं काय होईल? असं प्रिंटिंग होतं. समजतं का हे लॉजिक? जर कॉलम प्रिंट करायचं झाले तर हे असं केलं. ठीक आहे. आणि इथं कंडिशन तुम्हाला अशी द्यावी लागेल. कसं? रो प्लस परत काय म्हणावं लागेल? 1 करावं लागेल. ठीक आहे. इथं पण म्हणजेच 4 पर्यंत ते प्रिंट होईल. समजा इथं मी 4 म्हणलं तर आता आलं हे 4. क्लिअर आहे? समजलं? हे अशा. ठीक आहे. तर आजचं लॉजिक काय कराय? फक्त 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 एवढंच आज प्रिंट करा. बाकी काहीच प्रिंट नका करू. आज एवढंच प्रिंट करायचं स्टार पॅटर्न.